ज्या व्यक्तीला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली, ज्या व्यक्तीने स्वतःला ओळखलं, ज्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार झाला, त्या व्यक्तीचं जगणं हे आपोआपच इतरांपेक्षा वेगळं असतं. त्याचा श्वास, त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं पाहणं, या प्रत्येकातून त्याने स्वतःला ओळखलंय. तो ऊर्जेशी एकरूप झालाय. त्याच्यामध्ये तो प्रेमभाव, तो आनंद, ती एकत्वाची भावना आहे, हे आपोआप आपल्याला जाणवतं. याच जन्मात, याच देहामध्ये ही सच्चिदानंद अवस्था अनुभवण्यासाठी सोहम भाव जर असेल तर आपल्याला खूप मदत होते. त्या सोहम भावनेसाठी सोहम ध्यान अतिशय सुंदर असं ध्यान आहे. काय आहे सोहम भाव? तर सोहम भाव म्हणजे 12 महिने 13 त्रिकाळ 24 तास स्वतःच्या अस्तित्वाची सतत आपण ठेवलेली जाणीव म्हणजे सोहम भाव. मी कोण आहे? हे शरीर आणि मी, हे शरीर आणि माझं मन, हा देह आणि आत्मा, या सगळ्यांमध्ये या सर्वांची जाणीव करून देणारा जो साक्षी भाव आहे, त्या साक्षी भावाला जागृत जर आपण केलं, तो साक्षी भाव जर असेल आणि स्वतःला थोडंसं वेगळं होऊन पाहता आलं, तर त्यावेळेला तो मी म्हणजे तो द्रष्टा त्याच्या स्वरूपात असतो. आणि हा साक्षी भाव तुमच्या श्वासाप्रती जर तुम्ही ठेवला, तर आपोआपच तेच काम, तेच घर, तेच जीवन एक नवीन संजीवनी मिळाल्यासारखं बदलून जातं. सोहम भाव काय आहे? तर तुम्ही कोण आहात याची जाणीव. कसा ठेवायचा सोहम भाव? तर श्वासाला साक्षी भावाने वेगळं होऊन पाहून. गौतम बुद्धांनी विपश्यनेतून हेच सांगितलं. भगवान महावीरांनी प्रेक्षा ध्यान मधून तेच सांगितलं की प्रेक्षक बनून श्वासाला बघा. अनापानसती या ध्यानातून गौतम बुद्धांनी एवढंच सांगितलं की येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाला बघा. तेच भगवान श्रीकृष्णांनी साक्षीभाव ठेवून स्वतःला बघा असं सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये देखील तेच सांगितलं. मग या सर्व संतांनी ज्यांनी स्वतःला जाणलं त्यांनी श्वासाला पहा हे का सांगितलं? तर लाखो वर्षापूर्वी मी कोण आहे हे ज्या वेळेला ऋषीमुनी लोकांना जाणून घ्यायची इच्छा झाली, त्यावेळेला त्यांनी त्या ऊर्जेला प्रश्न विचारला, कोहम, मी कोण आहे? त्यावेळेला उत्तर आलं, सोहम. म्हणजे नेमकं काय? सगळीकडे शोधलं, हे सोहम कुठे आहे? सोहम कुठे आहे? सोहम कुठे आहे? नाही सापडलं. शेवटी ते थकून एका जागी बसले आणि त्यांनी एक श्वास सोडला आणि त्यांना साक्षात्कार झाला. अरे हा मी आहे. कोहम सोहम, तोच मी आहे. कोण? ज्यावेळेला तुम्ही श्वास घेता त्यावेळेला त्या श्वासाचा सो असा आवाज येतो आणि ज्या वेळेला तुम्ही श्वास सोडता त्यावेळेला हम असा आवाज येतो. मग सोहम भाव म्हणजे काय?
साक्षीभाव ठेवून, जागरूक अवस्था ठेवून तुमच्या प्रत्येक श्वासामधून निर्माण होणारा तो सोहमचा नाद पाहत राहणं. श्वास मध्ये आला, बाहेर गेला, श्वास मध्ये आला, बाहेर गेला, येतोय, जातोय. तुम्ही मुद्दामून श्वास घ्यायचा नाही, दीर्घ श्वास घ्यायचा नाही, मुद्दामून आवाज करायचा नाही. जसं जसं तुम्ही आनंदाने कुठलीच अपेक्षा न ठेवता स्वतःशी संवाद साधायचा, स्वतःला पाहायचं, मला आवडतं म्हणून ज्या वेळेला शांत बसतात आणि स्वतःच्या श्वासाला पाहायला लागतात, तो श्वास आला, गेला, येतोय, जातोय. तुम्ही शांत झालात की तो सोहमचा ध्वनी आपोआप ऐकू येतो आणि काहीच करायचं नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला जाणवलं, जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवलं, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटलं, बस शांत बसायचं, चेहऱ्यावर स्माईल ठेवायचं, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आणि जाणीवपूर्वक त्या सोहम नादाला वेगळं होऊन बघायचं. याच्यासाठी अभ्यास करण्याची तयारी पाहिजे. मला सोहम ध्यान अनुभवायचं आहे, सोहम भाव अनुभवायचा आहे, ही मानसिक तयारी पाहिजे, आवड पाहिजे, प्रेमभाव पाहिजे, साधकाची उत्सुकता पाहिजे, साधकाची सोहम ध्यान करण्यासाठीची मनाची तयारी पाहिजे. मग आपोआपच एकदा बसले की काही दिवसातच तुम्ही शांत होतात आणि तो आवाज सोहम सोहम तुम्हाला आपोआप ऐकू येतो. त्यानंतर मग अशी एक अवस्था काही दिवसाच्या नंतर येते की तुम्ही चालता बोलता सुद्धा नकळतपणे तुमचे कामं करताना तुमचं लक्ष तुमच्या श्वासाकडे असतं आणि मग याच्यामुळे एक वितराग भाव येतो, याच्यामुळे एक आनंद भाव येतो. तुम्ही सगळ्यांमध्ये असताना सुद्धा, सगळे कामं करत असताना सुद्धा तुमचं एक मन तुमच्या सोहम नादाकडे आहे, असं ज्या वेळेला नकळतपणे व्हायला लागलं त्याला म्हणतात सोहम. जसं खेडेगावातल्या स्त्रिया डोक्यावरती घागर घेऊन गप्पा मारत मारत पाणी घेऊन जात असतात विहिरीतून. त्या हात लावत नाहीत डोक्यावरच्या घागरीला, त्या गप्पा मारतात. बाहेरच्या माणसाला असं वाटतं की त्या गप्पा मारत आहेत, पण बाहेरच्या माणसाला जरी गप्पा मारत आहेत असं दिसलं तरी सुद्धा गप्पा मारता मारता त्यांचा एक भाव त्यांच्या घागरीकडे, त्यांचं एक लक्ष नकळतपणे त्यांच्या घागरीकडे असतं. सेम असंच तुमचे सगळे कामं करत असताना तुमचं एक लक्ष, जाणीव तुमच्या श्वासामधून निर्माण होणाऱ्या सोहम या ध्वनीकडे ठेवणं म्हणजे सोहम भाव. आणि ज्या वेळेला हे होतं आपोआप मन दिवसभर शांत राहतं, उत्साही राहतं. चिडचिड, राग, संताप, कुणी काही चांगलं बोललं तर खूप छान वाटणं, कुणी वाईट बोललं तर नाराज होऊन जाणं, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे तुम्ही जातात. दिवसभर तुम्ही आनंदात राहतात आणि या भावनेतून हळूहळू हळू मग आत्मसाक्षात्काराकडे तुम्ही जायला लागतात. स्वतःची जाणीव तुम्हाला होते. तो सोहम सोहम नाद एकीकडे सुरू असतो. तुम्ही त्या नादामध्ये गुंग होऊन तुमचे कामं तुम्हाला कळत नाही, करण्याची गरज पडत नाही, ते कामं होऊन जातात. जणी जाये पाणी आसी मागे धावे ऋषिकेश. जनाबाई ज्या वेळेला पाणी भरायला जायचे त्यावेळेला ऋषिकेश कृष्ण भगवान मागं जायचे. त्यांनी त्यांच्या अभंगात त्यांचा अनुभव सांगितला की अगं मी पाणी भरतो, तू कशाला भरते. पण हे झालं कशामुळे? त्याच जनाबाईंनी सांगितलं, सोहम शब्दाचा मारा केला, आत हृदय विठ्ठल कोंडीला, जनी म्हणे बा विठ्ठला,
जीवेन सोडी तुला. सोहम शब्दाचा मारा केला म्हणजे काय? आत हृदय विठ्ठल कोंडीला याचा अर्थ काय? जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी तुला याचा अर्थ काय? जाणीव जशी तुम्ही झाली तसं शेवटच्या क्षणापर्यंत त्या सोहम शब्दाचा मारा म्हणजे त्या सोहमच्या ध्वनीसोबत राहा. जसं जसं सोहमच्या ध्वनीसोबत राहतात तुमचं शरीर शुद्ध होतं, तुमचं मन शुद्ध होतं, तुम्हाला स्वतःची जाणीव व्हायला लागते आणि तो परमेश्वर तुमच्या सोबत आहे हे आपोआप तुम्हाला जाणवतं. सगळे कामं आपोआप होऊन जातात, मुद्दामून काही करण्याची गरज पडत नाही. आणि हे असं करत राहिलात साधकाने ती अवस्था प्राप्त केली ना, तर मी तुम्हाला सांगितलं की मृत्यूची जी भीती असते सगळ्यात मोठी, तुम्ही त्याच्यापासून सुद्धा दूर होऊ शकतात. कसं काय? कारण सोहम या भावनेतून, सोहम या शब्दाकडे लक्ष ठेवलं की आपोआपच तुम्हाला स्वत्वाची, खऱ्या मीची जाणीव होते की अरे हा देह म्हणजे मी नाही आहे, मी तर तो द्रष्टा आहे, जो या देहात राहतो, जो ऊर्जेच्या रूपात राहतो, ज्याला कोणी आत्मा म्हणेल, कुणी ईश्वर म्हणेल, कुणी अल्ला म्हणेल, कुणी येशू म्हणेल, कुणी बुद्ध तर कुणी महावीर म्हणेल. नावं जरी वेगवेगळं असेल तरीसुद्धा ती ऊर्जा, तो द्रष्टा एकच आहे. तो अनाम आहे ज्याला तुम्ही नाव दिलेलं आहे. तो अरूप आहे ज्याला तुम्ही रूप दिलेलं आहे. मग ज्या वेळेला तुम्हाला जाणवतं, एक विधीही अवस्था येते, तुम्ही देहात आहात पण देहाला पाहतायत. हा एवढा सुंदर भाव आहे की मरणाची भीतीच राहत नाही. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला, तो कोणत्याही जाती धर्माचा असो, लहानपणापासून जर सोहम भाव शिकवला ना, तर आज जी भीती, तणाव, टेन्शन, मरणाची भीती, एन्झायटी होती ते कधीच होणार नाही. आणि म्हणून पूर्वीच्या काळचे लोक बघा, मरणाला आनंदाने स्वीकारायचे, सांगून मरायचे. कारण त्यांना ही जाणीव होती गुरुकुलातून की हा देह पंचतत्वांपासून तयार झालेला आहे. या देहाला एकत्र केलं ते त्या ऊर्जेनी, आणि ती ऊर्जा, त्या ऊर्जेचा एक अंश म्हणजे मी आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही पाहता, गंमत बघा, किती साधी सिंपल गोष्ट, तुम्हाला हा सोहम भाव आला, तुम्ही जाणीवपूर्वक श्वासाला बघायला लागलात, मरणाची भीती कशी दूर होते बघा. कधीतरी म्हातारपणी जेव्हा तुमचं मरण येईल, तुम्हाला ही सवय लागलेली आहे की आनंदाने तुम्ही पाहतायत सोहम, श्वास येतोय जातोय, येतोय जातोय. या स्थिर असलेल्या शरीरात श्वास आला आणि बाहेर गेला, आला आणि गेला, हे तुम्ही पाहतायत साक्षी भावाने. पण ज्या वेळेला हे तुम्ही पाहतायत, पाहता पाहता पाहता, नीट ऐका मी काय सांगतोय, एक क्षण असा येईल केव्हा तरी की तुम्ही पाहतायत की तुमच्या या स्थिर असलेल्या शरीरात श्वास आला गेला, आला गेला. तुम्ही वेगळं होऊन पाहतायत की या स्थिर शरीरात श्वास आला, तो शरीरातून बाहेर गेला, तो बाहेर गेला पण पुन्हा आलाच नाही. तुम्ही मात्र बघत आहात ना, द्रष्टा तर बघतोय, मी तर बघतोय की या देहात तो श्वास पुन्हा आलाच नाही, तो बाहेर गेला. म्हणजे या देहाचा मृत्यू झाला, हा देह पंचतत्वात विलीन व्हायला सुरुवात झाली. पण पाहणारा मात्र आहे, मी तर बघतोय. मग या मीला मृत्यू आहेच कुठे? ज्याला स्वतःची सत्य अवस्था, स्वतःच्या स्वत्वाची जाणीव, ज्याला स्वतःच्या सत्याची जाणीव नाही आहे ना, बस तोच व्यक्ती मृत्यूला घाबरतो. अहो, मृत्यू आहेच कुठं? तुम्ही पाहिलं ना साक्षी भावाने की शरीरातून श्वास गेलाय, तो परत आला नाही, पण तुम्ही तर बघतायत ना. आणि म्हणून सगळ्या संतांनी श्वासाला बघा हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं. तुमच्या पुस्तकी ज्ञानासोबत, तुमच्या डिग्रीसोबत, आज लहान लेकरांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने हे सोहम ध्यान, सोहम भाव करायला पाहिजे.
ठेवायला पाहिजे. नाही तर आपण बघतो की मोठी मोठी डिग्री असलेले लोकसुद्धा एन्झायटी, डिप्रेशन, OCD, नैराश्य यांनी परेशान आहेत. का बरं? कारण मी कोण याची जाणीवच त्यांना नाही आहे. कोण आहे मी? कोहम सोहम. या शरीरात चालू असलेला श्वास म्हणजे मी आहे. हा श्वासाला पाहणारा तो द्रष्टा म्हणजे मी आहे. हा श्वास, तो द्रष्टा, हे शरीर, हे मन, हे बुद्धी, ज्या ऊर्जेने बांधून ठेवलं ती ऊर्जा आणि त्या ऊर्जेचा अंश म्हणजे मी आहे. आणि याच्यासाठी पाहिजे साक्षीभाव. हा विषय खूप मोठा आहे, पण थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. आपण एक छोटासा प्रयोगच करूयात सोहम ध्यानाचा. शांत एका जागी बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा. 2 पद्धतीने तुम्ही बसू शकता. एक हाताची ज्ञानमुद्रा ठेवायची गुडघ्यावरती, किंवा डाव्या हातावरती उजवा हात असा ठेवायचा आणि तो मांडीवर ओटीपोटाजवळ ठेवून द्यायचा. पाठ ताठ, नजर समोर, करा डोळे बंद. डोळे बंद करून राहा स्वतःच्या सोबत. शरीर स्थिर, चेहऱ्यावरती आनंद, मन शांत. आजूबाजूने तुमच्या जे आवाज येत आहेत त्या आवाजाकडे दुर्लक्ष करा. तुम्ही त्या आवाजापासून वेगळे आहात. आता शरीर एखाद्या पुतळ्याप्रमाणे, दगडाप्रमाणे स्थिर ठेवायचं. होय, मला काही क्षण सोहम ध्यानाचा अनुभव घ्यायचा, हा भाव ठेवा. शरीर स्थिर, मन शांत. जे विचार तुमच्या मनामध्ये सुरू आहेत त्या विचारांना मनाने सोडून द्या. नवीन विचार निर्माण करू नका आणि कुठल्याही एका विचाराच्या पाठीमागे लागू नका. त्याला पकडून ठेवू नका. दुर्लक्ष करा. विचार आला आणि गेला, तो जसा येतोय तसं त्याला जाऊ द्या. आता तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या नाकपुडीकडे ठेवा. करायचं काहीच नाहीये. तुम्ही जसं शांत होताल तसं तुमच्या श्वासाकडे मन अधिकाधिक एकाग्र होत जाईल. जाणीवपूर्वक त्या श्वासाला बघा. श्वास मध्ये आला, बाहेर गेला, येतोय, जातोय. श्वास मध्ये आला, बाहेर गेला. तुम्ही करायचं काहीच नाहीये. बस या श्वासाच्या येण्या जाण्याला नुसतं पाहायचंय. तुम्ही जसं स्थिर होताल, जसं पाणी स्थिर होत जातं आणि पाण्याचा तळ तुम्हाला स्पष्ट दिसायला लागतो, तसं जसं तुम्ही स्थिर झालात की आपोआप या श्वासामधून निर्माण होणारा तो ध्वनी, श्वास घेताना सो, सोडताना हम, श्वास घेताना सो, सोडताना हम, आपोआप तुम्हाला ऐकू येईल. तुम्ही फक्त त्या आवाजाप्रती जागरूक राहा. सो हम, सो हम. श्वास येतोय जातोय, येतोय जातोय. ना मुद्दामून दीर्घ श्वास घ्यायचा आहे, ना मुद्दामून श्वासाचा आवाज करायचा आहे. करायचं काहीच नाही. शांत एका स्थिर आसनात तुम्ही आहात. शरीर हलवायचं नाही. स्थिरम सुखम आसनम. तुम्ही ज्या आसनात बसले त्या आसनात स्थिरता, सुखकारकता अनुभवा. श्वास येतोय, त्या श्वासामधून श्वास घेताना सो, सोडताना हम, सो हम.
आपोआप तो ध्वनी निर्माण होतोय. तुम्ही फक्त साक्षी भावाने त्या श्वासाला बघा. करायचं काहीच नाहीये. जसं जसं तुम्ही त्या श्वासाला पाहता, त्या सोहम नादासोबत एकरूप होता, वेगळं होऊन त्या श्वासाला पाहता, तुमचं शरीर आपोआप स्थिर होतं. तुमचं मन आपोआप शांत होत जातं. शरीर आणि मन आपोआप एकत्र येतं. तुमचं जे चित्त आहे ते चित्त स्थिर होतं. आणि पतंजली ऋषींनी सांगितलेलंच आहे, योगः चित्तवृत्ती निरोधः. चित्तवृत्तीचं काम थांबल्याशिवाय योग घडत नाही. त्या परमेश्वराशी एकरूपता साधता येत नाही. तुम्ही करायचं काहीच नाही. बस नुसतं त्या सोहम सोहम सोबत राहा. आपोआप एक निर्विचार अवस्था येते. श्वासाची गती आपोआप कमी होते. मनात आपोआप एक सच्चिदानंद अवस्था येते. विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. आपोआप साक्षीभाव वाढतो आणि आपोआप तो न कळतपणे सोहमचा नाद जास्त स्पष्टपणे ऐकू येतो. कारण काहीच नाहीये, अपेक्षा कुठलीच नाहीये. बस कारणाशिवाय तुम्ही स्थिर होऊन तुमच्या श्वासाला पाहताय, श्वासाच्या येण्या जाण्याला पाहताय. श्वास येतोय जातोय, येतोय जातोय. मन शांत, शरीर स्थिर, विचार शून्य अवस्था. मी या शरीरात चालू असलेल्या श्वासाचा ध्वनी सो हम सो हम फक्त वेगळं होऊन द्रष्टा बनून साक्षीभाव ठेवून पाहतोय, बाकी काही करत नाही. जाणीवपूर्वक एक दीर्घ श्वास घ्या. चेहऱ्यावरचं स्मितहास्य वाढवा आणि श्वास सोडा. पुन्हा श्वास घ्या, सोडा. स्माईल वाढवा. चेहऱ्यावरतून हात फिरवून घ्या आणि सावकाश डोळे उघडा. डोळे उघडा. बघा, हे छोटंसं ध्यानाचा सराव मी 5-6 मिनिटं घेतला तुमचा. असंच जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही 15 मिनिटं करता, अर्ध्या तासा करता, 1 तासा करता, हे सोहम ध्यान केलं, याच्यात सातत्य ठेवलं, निरपेक्ष भाव असेल, कुठलीच अपेक्षा नसेल, की या ध्यानाच्या सरावातून दिवसभर हा सोहम भाव वाढतो आणि स्वतःच्या अस्तित्वाची आपोआप जाणीव होते. ज्यांनी खरंच जाणलं ना, त्याला पुस्तकी शिक्षणाचीही गरज नाही. कवयित्री बहिणाबाईंनी पण हेच सांगितलं, आला सास गेला सास, त्याचं न्यार रे तंतर, अरे जगणं मरणं एका सासाचं अंतर.
जन्म आणि मृत्यू याला एका श्वासाने बांधलेलं आहे. बस या श्वासातून निर्माण होणाऱ्या सोहम ध्यानासोबत, नादासोबत राहा. खूप सुंदर अवस्था आहे ही. आणि याच्यासाठी कुणीतरी एक मार्गदर्शक पाहिजे. कुणीतरी एक या मार्गावरती चालणारा एक साथीदार पाहिजे. मग आपल्याला अजून बळ येतं. आपले चैतन्यवनात 6 दिवसाचे निवासी शिबिरं असतात, ध्यान शिबिरं असतात. जगभरातले 50 देशातले 3 कोटीपेक्षाही जास्त साधक या साक्षी भावातून, या चैतन्यवानाशी जोडल्या जाऊन ते जिथे आहेत तिथेच आनंदाला प्राप्त करून भरभरून जीवन जगत आहेत. आपण देखील सहभागी व्हा. आणि अजून वेगवेगळे ध्यानाचे प्रकार तुम्हाला अनुभवायचे असतील तर याच आपल्या चॅनलवरती कितीतरी वेगवेगळे ध्यान आहे. तुम्ही आवड म्हणून ते देखील करून बघा. परमेश्वर तुम्हाला सोहम भाव, सोहम ध्यान तुमच्या मनात देवो आणि तुम्ही देखील या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून, त्याच्या भीतीतून मुक्त होऊन आनंदात जीवन जगो, हीच प्रार्थना मी करतो. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा मृतंगमय. ओम शांती शांती शांती.